आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जवळजवळ गेल्या 2 महिन्यापासून मी ह्या स्पॉटवर येतो आहे आणि टोल नाका जो मध्येच रस्त्याच्या असल्यामुळे जो ट्रॅफिक होतो ती ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे। ठाण्याच्या आनंदनगर टोल नाक्यावर अशी परिस्थिती निर्माण नाही आहे, परंतु टोल नाक्याच्या ठेकेदाराच्या काही गोष्टींमुळे ह्या टोल नाक्यावर ट्रॅफिक जामची समस्या होत होती आणि त्यामुळे हा टोल नाका पुढे शिफ्ट करण्याचा निर्णय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला। परंतु तरी सुद्धा ठेकेदार हा चालढकल करत होता पुढे नेण्यासाठी, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हा पुढे गेलेला आहे। अर्धा टोल नाका हटवलेला आहे। परत आम्ही एक नवीन योजना आखलेली आहे की टोल नाक्याला मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे ती अजून एक लेन चालू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी आणि MSRDC आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीने घेतलेला आहे। त्यामुळे जो पूर्वी फार मोठ्या प्रमाणात टोल नाक्यावर ट्रॅफिक होत होती, वाहतूक कोंडी होती, तो आता प्रश्न निघालेला आहे। शेवटी बघा की ठेकेदाराची मुदत 2029 असल्या कारणानं तो टोल नाका तर आपल्याला शिफ्ट करता येत नाही। सर्वसामान्य प्रवाशांना सुखसुविधा मिळाव्या यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी 4 व्हीलरच्या ज्या गाड्या आहेत त्यांना तर ह्या टोलमधून वगळलेलेच आहेत। तरी सुद्धा वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते आणि त्यामुळे हा टोल नाका शिफ्ट करण्याचा जो प्रयत्न आम्ही गेल्या अनेक दिवसापासून चालू केला होता त्याला काही प्रमाणात आता यश आलेलं आहे। बघा, सगळ्या गोष्टी एकत्र होत नाही, परंतु यश मात्र फार मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि शेवटी शिवसेना आहे, शिंदे साहेबांचा शब्द आहे, शिवसेना जे बोलते ते करते, हा इतिहास आहे आणि आम्ही हे करून दाखवलं। भविष्यामध्ये थोड्याफार प्रमाणात अजूनही काही समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, पण एक लेन जी आहे ती मुंबई महापालिकेकडे जाण्याची त्यावर असलेलं अतिक्रमण काढून देऊन त्यावर जे काही DP आहेत आणि काही इतर गोष्टी आहेत त्या सुद्धा हलवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतलेला आहे। आता काय सुरुवात झालेली आहे, मुख्य म्हणजे काय हत्ती गेलेला आहे, शेपूट आहे, तो शेपूटही लवकरात लवकर काढू आणि नाही निघालं तर कसं काढायचं हे तुम्हालाही माहिती आहे। त्याच दिवशी मी तुमच्या समोरच बोलून दाखवलं होतं की 13 तारखेला जर हा टोल नाका नाही हटला तर शिवसेनेच्या स्टाईलमध्ये स्वतः मला उखडून टाकावं लागला असं मी बोललो होतो, परंतु तशी करायची काही मला संधी त्यांनी उपलब्ध करून दिली नाही। त्यांनी स्वतः हटवलेलं आहे। हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे। टोल नाक्याच्या ठेकेदाराच्या स्वार्थासाठी किंवा जी होर्डिंगची जाहिरात किंवा डिजिटल जाहिरात जिथे लाखो रुपयाचं उत्पन्न आहे त्याच्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना जर हा त्रास होत असेल तर प्रताप सरनाईक आणि शिंदे साहेबांची शिवसेना कधीही सहन करणार नाही। आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जवळजवळ गेल्या 2 महिन्यापासून मी ह्या स्पॉटवर येतो आहे आणि टोल नाका जो मध्येच रस्त्याच्या असल्यामुळे जो